सो गाईज, आज मी तुमच्यासोबत शेअर करते अशी हेल्दी टेस्टी नाश्त्याची रेसिपी जी आपण खूप कमी वेळात बनवून रेडी करणार आहोत। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। तर मी येथे एक बाउल घेतलेला आहे। यात आपण घालणार आहोत 1 कप गव्हाचं पीठ। गव्हाचं पीठ टाकल्याच्या नंतर आपण यात घालणार आहोत 1 चमचा ब्राऊन तीळ। तुमच्याकडे ब्राऊन तीळ नसतील तर तुम्ही येथे पांढऱ्या तिळाचा सुद्धा यूज करू शकता। सोबतच आपण यात घालणार आहोत अर्धा चमचा मीठ। मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार क्वांटिटी कमी जास्त सुद्धा करू शकता। सोबतच आपण यात घालणार आहोत थोडीशी मीडियम बारीक चिरलेली कोथिंबीर घातल्याच्या नंतर आपण यात घालणार आहोत 2 चमचे ऑइल। तर इथे मी छोट्या चमचेने 2 चमचे ऑइल यात घालून घेतलेलं आहे। आता आपण याला एकदम छान असं मिक्स करून घेऊ। तर तुम्ही बघू शकता या प्रकारे आपल्याला याला एकदम छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा। तर बघा, आपलं मोहीन एकदम परफेक्ट बनवून रेडी झालेलं आहे। आता आपण यात या प्रकारे थोडं थोडं पाणी ॲड करणार आहोत आणि याचं एकदम सॉफ्ट असा डो बनवून रेडी करणार आहोत। तर बघा, या प्रकारे आपल्याला याच्यात थोडं थोडंच पाणी ॲड करायचं आहे। तर बघा, आपला डो बनवून रेडी झालेला आहे। तर याच कन्सिस्टन्सीचा आपल्याला हा डो बनवून रेडी करायचा आहे। साईडला मी येथे 2 आलू उकडून याचं वरचं साल काढून घेतलं, त्यानंतर एकदम छान असं किसून घेतलं। त्यानंतर आपण चमच्याच्या मदतीने या प्रकारे याला एकदम छान असं मॅश करू। तर तुम्ही बघू शकता या प्रकारे आपल्याला याला एकदम छान असं मॅश करून घ्यायचं आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा। तर बघा, या प्रकारे मी याला एकदम छान असं मॅश करून घेतलं। आता आपण यात घालणार आहोत अर्धा चमचा लाल मिरची पावडर, सोबतच अर्धा चमचा गरम मसाला घातल्याच्या नंतर आपण यात टाकणार आहोत 3 ते 4 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या। याला एकदम छान असं मी छोट्या छोट्या शेपमध्ये कट करून घेतलेलं आहे। सोबतच आता आपण यात घालणार आहोत अर्धा चमचा मीठ। तुम्ही तुमच्या चवीनुसार क्वांटिटी कमी जास्त सुद्धा करू शकता। सोबतच आपण यात घालणार आहोत 1 चमचा कस्तुरी मेथीला या प्रकारे आपल्याला हाताने क्रश करून यात ॲड करायचं आहे। सोबतच आपण यात अर्ध लिंबू टाकणार आहोत। तर बघा, या प्रकारे मी यात अर्ध लिंबू पिळून घातलेलं आहे। तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही येथे लिंबू स्किपसुद्धा करू शकता। आता आपण याला चमच्याच्या मदतीने एकदम छान असं मिक्स करून घेऊ। तर बघा, या प्रकारे आपल्याला याला एकदम छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर बघा, या प्रकारे मी याला एकदम छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपण याला हाताच्या मदतीने एकदम छान असा याचा डो बनवून घेऊ। तर बघा, या प्रकारे मी याला एकदम छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। त्याचबरोबर आता आपण यात घालणार आहोत 2 छोटे चमचे बेसन। तर बघा, या प्रकारे मी यात 2 चमचे बेसन ॲड केलेलं आहे। आता आपण एकदा याला मिक्स करून घेऊ। तर बघा, या प्रकारे मी याला एकदम छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। साईडला आपला डोसुद्धा एकदम छान असा सेट झालेला आहे। तर आपण आता ह्या डोचे या प्रकारे छोटे छोटे लिंबूच्या साईजचे बॉल्स बनवून घेऊ। तर बघा, या प्रकारे आपल्याला या शेपचे बॉल्स बनवून घ्यायचे आहे। तर बघा, या प्रकारे मी इथे 7 ते 8 बॉल बनवून घेतलेले आहेत। आता आपण या प्रकारे याला लाटून घेऊया। तर तुम्ही बघू शकता या प्रकारे मी याला एकदम छान असं लाटून घेतलेलं आहे। आता आपण याला थोडंसं तेल लावून घेणार आहोत। तर बघा, या प्रकारे मी याला एकदम छान असं तेल लावून घेतलेलं आहे। आता आपण या प्रकारे याला फोल्ड करणार आहोत। तर तुम्ही बघू शकता या प्रकारे मी याला दोन्ही साईडने या प्रकारे फोल्ड करून घेतलेलं आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे। त्याचबरोबर आपण याला परत एकदा या प्रकारे फोल्ड करून घेणार आहोत। तर बघा, या प्रकारे मी याला एकदम छान असं सेट करून घेतलेलं आहे। आता आपण याला एकदम छान असं लाटून घेऊ। तर तुम्ही बघू शकता या प्रकारे आपल्याला याला एकदम छान असं लाटून घ्यायचं आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा। तर बघा, या प्रकारे मी याला एकदम छान असं लाटून घेतलेलं आहे। मग 1 चमचा आपण जे आलूवाली पेस्ट बनवून रेडी केली होती ती याच्यामध्ये टाकायची आहे आणि या प्रकारे याला शेप द्यायचा आहे। तर बघा, आपला ट्रायंगलवाला नाश्ता बनवून रेडी झालेला आहे। तुम्हाला हा नाश्ता जो पण शेपमध्ये बनायचा असेल त्या शेपमध्ये तुम्ही बनवू शकता। तर याच प्रकारे मी सर्व नाश्ते बनवून रेडी केलेले आहे। साईडला मी गॅसवरती
तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं होतं आणि तेलसुद्धा एकदम छान असं गरम झालेलं आहे. आता आपण एक एक करून हे सारे नाश्ते यात टाकून देऊ. गॅसची मीडियमवरती ठेवू आणि मीडियम फ्लेमवरती याला एकदम छान असं फ्राय करून घेऊ. तर बघा, मीडियम फ्लेमवरती आपल्याला याला अलटून पलटून दोन्ही साईडने खरपूस असं फ्राय करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. तर बघा, एका साईडने हे किती छान प्रकारे फ्राय झालेले आहे आणि याला कलरसुद्धा किती छान आलेला आहे. याच प्रकारे याला याची दुसरी साईडसुद्धा फ्राय करून घेऊ. तर तुम्ही बघू शकता, अलटून पलटून मी याला दोन्ही साईडने एकदम खरपूस असं फ्राय करून घेतलेलं आहे आणि याला कलरसुद्धा किती छान आलेला आहे, तुम्ही बघू शकता. आता आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेऊ. तर तुम्ही बघू शकता, आपला सुपर टेस्टी आणि क्रिस्पी नाश्ता बनवून रेडी झालेला आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा.